वीडियो लगा लेते हैं। आगे का जो वीडियो है, आगे का वीडियो हम लोग थोड़ी देर में रन करेंगे। ये जो हमने वीडियो चलाया, ये दर्शाता है कि हम लोगों ने सत्यशोधक मैत्री संघ के तहत जो एसे राइटिंग कॉम्पिटिशन का जो प्रोग्राम बनाया था, ये प्रोग्राम के जरिए हम लोगों ने कॉन्स्टिट्यूशन के संदर्भ में उसके ऊपर हमारे सभी युवा लोगों ने उसको रीड करना चाहिए, उसके ऊपर संविधान को लर्न करना चाहिए, उसके ऊपर थिंकिंग डेवलप करनी चाहिए और उसके ऊपर राइटिंग भी करना चाहिए। ये सब रीडिंग, राइटिंग, ये सब चीज के लिए हमको ऐसा लगा कि ऐसे राइटिंग कॉम्पिटिशन ऑन द ओकेजन ऑफ कॉन्स्टिट्यूशन डे ये बहुत इफेक्टिव मीडियम रहेगा लोगों तक ये काम करने के लिए। और हमने इस तरह से जब हमने प्लान बनाया कि ऐसे कंपटीशन लिया जाए, तो हमको लगा कि सिर्फ सीनियर लोग ही इसमें शामिल ना होने की हम होने से बजाय हम लोग दोनों ग्रुप को इनवाइट करते हैं। मतलब जो जूनियर ग्रुप है, यानी कि 11th स्टैंडर्ड तक के स्टूडेंट्स और 12th स्टैंडर्ड और 12th स्टैंडर्ड के आगे वाले स्टूडेंट्स, यानी कि सीनियर ग्रुप और जूनियर ग्रुप, इस तरह से हम लोगों ने इन दोनों ग्रुप में अलग अलग सब्जेक्ट्स डिजाइन करके ये कंपटीशन डिजाइन किया था। और इस कंपटीशन को टोटल 270 रजिस्ट्रेशंस हम लोगों को मिले। आमतौर पर ये धारणा होती है कि हमारे युवाओं में
पढ़ाई के बारे में, कुछ सोच विचार के बारे में हम ज्यादा इंतुजियाज्म नहीं है। लेकिन हम लोगों ने ये अभी हाल ही एक्सपीरियंस किया कि अराउंड 270 लोगों ने इसके बारे में इंटरेस्ट शो किया। हमको लगा कि ज्यादा पार्टिसिपेंट्स, पार्टी रजिस्ट्रेशन तो हुआ है, लेकिन ऐसे सबमिट करने के लिए चलो देखते हैं कितना लोग ऐसे सबमिट करते हैं। लेकिन हमारे क्या जो भी हमने प्रेडिक्ट किया था, जो भी हमने सेटअप बनाया था, उससे कई ज्यादा, कई गुना ज्यादा हमको उसके अभी सारे लोगों ने ये से जो है कॉन्स्टिट्यूशन के ऊपर, वो भी बहुत ही डिफरेंट डिफरेंट सब्जेक्ट के ऊपर अराउंड 159 येसेस हमको मिले। और हमारे लिए बाद में ये बहुत बड़ा टारगेट बना कि ये 159 एस्से को, ईच एंड एवरी एस्से को अच्छा स्क्रूटिनी करना। और हम लोगों ने 3 टायर एक उसको एग्जामिन किया, और फाइनली उसमें से कुछ प्राइजेस हम लोगों ने डिजाइन किए। और हमको लगा कि ये सिर्फ 3 प्राइजेस देकर हम लोग, हाँ, जो भी लोग पार्टिसिपेंट्स हैं उन्होंने, उनका जो मोटिव है उनको बढ़ाने के लिए हमने और एक आगे का प्लान बनाया, जो भी प्लान में नहीं था कि अपार्ट फ्रॉम द प्राइजेस, द फर्स्ट वन, सेकंड वन एंड थर्ड वन, हम लोगों ने कुछ एज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन भी कुछ प्राइज हमने बाद में शेड्यूल किया। जिस तरह से जिस स्तर के पेपर हम लोगों को मिले, हम लोगों को बहुत ही खुशी हुई ये पेपर सब एग्जामिन करते समय। और हम लोगों ने ये प्लान बनाया कि हम लोग अप्रिसिएशन के तौर पर भी लोगों को अप्रिशिएट करना चाहिए। इनका जो रीडिंग, थिंकिंग, राइटिंग का जो भी स्किल है उसको मोटिवेट करना चाहिए। इस तरह से हम लोगों ने आज का ये प्लान बनाया है। तो अराउंड 3 प्राइजेस, तो एज पर द डिक्लेरेशन देर आर 3 प्राइजेस इन ईच ग्रुप। लेकिन हमने 7 प्राइजेस मोर एज ए अप्रिशिएशन इन फॉर द सीनियर ग्रुप, एंड 2 more prizes एज ए अप्रिशिएशन फॉर द जूनियर ग्रुप। इस तरह से डिजाइन किया है। मैं आज का जो सेशन है, आज के सेशन में हमारे जो उद्घाटक है, मैं इसी प्रस्तावना के साथ आज के सेशन के उद्घाटक का मैं कुछ शब्दों में उनका परिचय करना चाहूंगा। अरविंद सोनटक्के सर, जो IRS ऑफिसर है, जो हमारे साथ जुड़े हैं, मैं उनका परिचय करता हूँ। अरविंद निरंजन सोनटक्के, IRS मुंबई। इनका शिक्षण BSc MA दीक्षा भूमी नागपूर। फुल टाइम बुद्ध बाबासाहेबांची क्रांतीची नोकरी, पार्ट टाइम सरकारी नोकरी, समविचारी मित्रांना घेऊन क्रांतीची जेथे पोस्टिंग तेथे सुरुवात करणे, 22 प्रतिज्ञा अभियान व शुद्ध व्हा बुद्ध व्हा ही मोहीम नांदेड पासून सुरुवात केली। पुस्तक 22 प्रतिज्ञा अभियान, बाबासाहेबांचे अभियान। नंबर 2, हिंदी पुस्तक भाग्य आत्मदहन। नंबर 3, गुजराती भाग्य आत्मदहन। आणि नंबर 4, इंग्लिश मध्ये रिबर्थ डिल्युजन, अशा प्रकारची पुस्तकं सरांची आहेत। त्यानंतर पत्रक 200 लाख प्रिंट केलेले आहेत। त्यानंतर भाग्य आत्मा दहन उत्सव, मनुस्मृती दहन प्रेरणेने 2011 सिद्धार्थ हॉस्टेल वडा मुंबई येथे सुरुवात केली। त्यानंतर घर घर क्रांती पौर्णिमा, घर घर बुद्ध क्रांती सुरुवात राजकोट गुजरात येथून सुरुवात केली। त्यानंतर शालेय व कॉलेज मध्ये प्राप्त शिष्यवृत्ती, भारतात प्रत्येक विद्यार्थीवर बाबासाहेबांचे कर्ज आहे असे मी मानतो। अशा पद्धतीनं अरविंद सोनटके सरांचा या ठिकाणी मी परिचय दिलेला आहे। त्याचबरोबर मी डॉक्टर सिद्धार्थ सरांचा पण या ठिकाणी मी परिचय देतो।
डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी सर हे यांचं जर सामाजिक कार्य पाहिलं तर विद्यार्थी जीवनापासून अन्यायाविरोधात लढणाऱ्या पॅन्थरमध्ये कार्य आहे. त्यानंतर मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेवर अनेक वर्ष सल्लागार म्हणून कार्य केलेलं आहे. त्यानंतर असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स APCR लातूर शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत असून अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन आणि SC ST यांना न्याय देण्याचे कार्य करत आहेत. त्यानंतर त्यामध्ये सहभाग 10 राज्यस्तरीय परिषदेमध्ये सहभाग, 4 राष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये सहभाग आणि 2 आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये सहभाग. त्यानंतर सर माजी प्राचार्य दयानंद विधी महाविद्यालय लातूर इथून सेवानिवृत्त 2019 साली झालेले आहेत. आणि या पद्धतीने आपल्याला सर डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी सर लातूरहून जुडलेले आहेत. ते सध्याला मुंबई हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस देखील करत आहेत. यानंतर आपल्या पुढच्या कार्यक्रमाला वळूयात. आजच्या कार्यक्रमाचं जे सेशन आहे, सेशनचं उद्घाटन करण्यासाठी मी उद्घाटन आणि आपले जे प्राइजेस आहेत आपले एसे कॉम्पिटिशन फर्स्ट, सेकंड, थर्ड, सिनियर गट, ज्युनियर गट हे दोन्ही प्राइजेस डिक्लेअर करण्याची आणि आपलं याचं सेशन उद्घाटन करण्याची विनंती मी आदरणीय अरविंद सोनटके सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सेशनचं उद्घाटन आणि प्राइज डिक्लेरेशन करावं. माझा आवाज येत आहे सर्वांना? यस सर, येस. धन्यवाद. मराठीत बोललं चालेल? हो सर, काही हिंदी भाषिक पण आहेत त्याच्यामुळं. अच्छा, कोई बात नहीं, मैं सभी साथियों के लिए हिंदी में बात करूंगा. यहाँ सभी जुड़े हुए साथी, इन सभी को मेरा जय भीम, नमो बुद्धाय, जय विज्ञान, जय संविधान, जय निरीश्वरवाद. और आज सेवा जो सत्य शोधक मैत्री संघ ने आयोजित आज हमारा जो राष्ट्रपिता क्रांतिवाद ज्योतिबा फुले डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस व संविधान दिन निमित्त जो आयोजन किया है कि निबंध स्पर्धा का आयोजन किया है, उसके बाबत मैं आज मुझे यहाँ मौका दिया गया है. मैं सबका आभार व्यक्त करता हूँ. प्रकाश जी का भी आभार व्यक्त करता हूँ. और एक ही चंद लम्हों में कहना चाहूंगा कि इस वक्त मैं कार में बैठा हूँ और शिमला से चंडीगढ़ जा रहा हूँ. तो शिमला से चंडीगढ़ जा रहा हूँ, कार में बैठा हूँ, तो पैदल चलने वाले और साइकिल चलने वाले एक आदमी को भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो एक सुपर क्लास 1 ऑफिसर बना दिया, यह बाबा साहब अम्बेडकर की क्रांति है. बस इतना ही कहना था. अब इसके बाद जो हमारी निबंध की यानी ऐसे कंपटीशन हो गई है, उसके विषय बहुत अच्छा रखा गया. इसलिए सत्य शोधक मैत्री संघ का मैं तहे दिल से शुक्रगुजार भी हूँ. उनका अभिवादन भी करता हूँ और बहुत आनंद व्यक्त करता हूँ कि उन्होंने सही वक्त पर इस देश और भारत में और महाराष्ट्र में जो सभी में एक जन जागृति, जन क्रांति के लिए संविधान दिवस का महत्व और उसकी उपयोगिता, इस ये जो विषय रखकर और उसमें जो काम किया है 159, तो मैं सुन रहा था, अगर 159 लोगों ने अगर अपना ऐसे अगर दिया है तो यह भी हमारे साथी है. इस देश में संविधान क्रांति हो, इसके लिए ये सभी 159 लोग साथी है. आप और हम सब मिलकर संविधान क्रांति करेंगे. अब ये जो ऐसे कंपटीशन हो गए तो 2 ग्रुप बनाए गए थे. एक सीनियर का ग्रुप है, एक तरफ से मैं प्राइज बताना चाहूंगा. सबसे पहला नाम आता है हर्षवर्धन सोनकांबे. ये सीनियर ग्रुप में इनको पहला प्राइज मैं यहाँ घोषित करता हूँ सत्य शोधक मैत्री संघ की ओर से. दूसरा है मेघना बंसोड़, इन्हें द्वितीय पुरस्कार मिला है. और तीसरे है आयुष मोकाशी. यह तीनों साथियों को, विद्यार्थियों को मैं दिल से और सभी की
ओर से मैं शुभकामनाएं व्यक्त करता हूं और अभिनंदन करता हूं। उनका हार्दिक हार्दिक अभिनंदन जो इस जिन्हें ये पारितोषिक या प्राइज मिला है। दूसरा जो समूह है वह है जूनियर लोगों का, और जूनियर साथी में समर्थ कांगले, इन्हें पहला पारितोषिक प्राइज मिला है। दूसरा है दीपेक्षा जाधव और तीसरा है प्रज्योति गजभिये। ये जूनियर ग्रुप में इन्हें तीन लोगों को, तीनों विद्यार्थियों को मैं सभी की ओर से अभिनंदन आनंद व्यक्त करता हूं और बहुत खुशी हो गई कि आज मुझे उद्घाटक के रूप में आप लोगों ने मौका दिया है। सत्य शोधक मैत्री संघ यह बड़ा क्रांतिकारी काम कर रहे हैं, नौजवान साथी है और दिन रात जुटकर मेहनत करके ये संविधान दिन के उपलक्ष्य में इन्होंने जो काम किया है, रियली मुझे बहुत खुशी हो गई है। मेरी तौर से पूरी शुभकामनाएं व्यक्त करता हूँ, प्रकाश का भी आभार व्यक्त करता हूँ और आप कार्रवाई शुरू रखे। मैं कार में बैठा होने से कभी अंधेरे में दिखूंगा और कभी लाइट पे दिखूंगा, लेकिन अभी आप मुझे इसमें से डिलीट भी कर सकते हैं, जिससे आपका कार्यक्रम बहुत बढ़िया चले। संविधान के बारे में 2-3 वाक्य बोलना चाहूंगा। इस देश के हर घर में और हर विद्यार्थी को, आप यूपीएससी होना चाहे, कोई जीवन की कोई भी परीक्षा पास करना चाहे, तो संविधान को समझना, धर्म की किताबें ना समझे तो चलेगा एक बार, लेकिन ये भारत का संविधान, भारत का कानून हम सब ने समझना चाहिए। मुझे कई लोग पूछते कि भाई आप उस जमाने में, मेरे जमाने में मैं इतनी सारी परीक्षाएं या डिग्रियां जो मिली, इसका कारण क्या है? मुझे लगता है एक ही कारण मैं बोलना चाहूंगा, और वह है भारत का संविधान, जिसको मैं पढ़कर मुझे कुछ न्याय और अन्याय की बातें भी समझ गई। तो मैं आपका धन्यवाद व्यक्त करता हूँ और आपसे विदाई चाहता हूँ, और मैं आप सभी को शुभकामनाएं व्यक्त करना चाहता हूँ। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय, जय विज्ञान, जय संविधान, जय संविधान, जय निरीश्वरवाद। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद अरविंद सोनटके सर जी का। मैं इसके बाद जो हमारा जो बचा हुआ पार्ट था, अभी तो सर ने हमारे साथ लिस्ट ऑफ फर्स्ट सेकंड थर्ड विनर का दिया है, लेकिन टोकन अप्रिसिएशन के ऊपर हम लोगों ने जो वीडियो में उनके नाम सभी पे डिक्लेयर किए हैं, तो मैं वो प्ले करता हूँ यहाँ पे। तो इस तरह से हम लोगों ने आज का सेशन में जो डिक्लेयर किए हैं। अभी हमारा जो मैं सभी जो भी अप्रिसिएशन के हकदार हैं, उन सभी को रिक्वेस्ट करता हूँ कि वे आपके जो प्राइजेस है, वो प्राइजेस आपको देने के लिए आपको सत्य शोधक मैत्री संघ के संपर्क में कोई भी व्यक्ति आपसे जुड़ा होगा,
मैं नाम लेता हूँ उनका, विकास कांबळे, सुमेध रणदिवे या फिर पवन पोहेकर। इन तीनों में से आपको किसी न किसी ने आपके संपर्क किया होगा। इन तीन व्यक्ति के पास, किसी एक के पास आप अपना अकाउंट डिटेल आप भेजिए, ताकि हमने जो भी निर्धारित किया हुआ जो भी प्राइस है हम आपको ट्रांसफर कर सकें। अभी हम लोग अगले जो सेशन है हमारे जो मुख्य निर्देशक है, इंडियन कॉन्स्टिट्यूशन एंड द करंट सिनेरियो, इस विषय पर मार्गदर्शन करने के लिए हमारे साथ लातूर से डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी जी जुड़े हैं। मैं डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी सर से विनती करता हूं कि हम लोग इस विषय पर मार्गदर्शन करें। Hello, good evening, Jai Bhim to all. First of all, I want to congratulate. आवाज येतो का? हो येतोय सर. येते ना? हाँ. Okay. So first of all, I want to congratulate Satya Shodhak, this organization, office bearers, Prakash Suryavanshi, other office bearers. Today, chief guest of honor, Arvind Sontakeji, as well as the participant who have participated in essay competition organized by this organization. It gives me immense pleasure to welcome all participants. Some participants are declared first, second, third as for their performance. Their performance is quite satisfactory. I want to congratulate all participants because they have tried their level best. They have written so nicely. And on the basis of their performance, marks are given, merit is declared. So first of all, I wish you all the best. I congratulate. Second thing, we are here to pay the tribute to Dr. Babasaheb Ambedkar as well as Mahatma Jyotirao Phule. We should organize such program. We should read, we should discuss, because their ideas are very important, not only to India but the world. As well as we have organized this program 26 November or the Constitution Day. As you know, we are highly intellectual people. We know the Constitution is written by the Constituent Assembly under the dynamic leadership of Dr. Babasaheb Ambedkar. Our Constitution is the supreme law of the land. Our Constitution is the best Constitution in the world. We know this. We know the object of our Constitution, the welfare state. We know the preamble. Everything is detailed like the mirror. As in mirror, we can see our face. In the same way, we can understand, we can see what was the dream of Babasaheb Ambedkar for the India. But before speaking, I start my lecture. I have doubt whether I should speak in English or English and Marathi. So because if you give me the consent for speaking English. Yes, sir. Please continue. English, Marathi, चालेल? चालेल, पण हिंदी भाषिक आहेत तर त्यांनाही कम्फर्टेबल असेल. इंग्लिश. Okay. So in this country, we have completed 70 years of our independence.
स्वतंत्र के 75 इयर्स नियर अबाउट हो गए। अपनी कॉन्स्टिट्यूशन तो बेस्ट कॉन्स्टिट्यूशन है, लेकिन हमारे देश में दुर्भाग्य है कि कॉन्स्टिट्यूशन दिल्ली में चलाने का काम चल रहा है। दूसरा एग्जाम्पल, कंगना नाम की एक एक्ट्रेसेस है, वो मिलते कि आजादी हमको भीख मिली है। यानी प्रेजेंट सिनेरियो जो है, so we must understand some historical background for the purpose of understanding the significance, the greatness, or the importance of our constitution. Constituent Assembly, as for the Cabinet Mission Plan, came into existence and completed the work of making the Constitution for 2 years, 11 months, and 17 days. The members of the Constituent Assembly were highly educated. 60% members were highly educated, and 20% members were like you and I. And they have done this work making the Constitution under the dynamic leadership of Dr. Babasaheb Ambedkar. It is said that Constitution is not only the result of political revolution, but it is the result of research and deliberations. राजकीय स्वातंत्र्य भेटलं, त्यामुळे झालं नाही तर 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जे घटना लिहिण्याचं काम चाललेलं होतं, डेलिबरेशन, थिंकिंग, व्हॉट विल बी द बेस्ट फॉर इंडिया, अशा प्रकारचा विचार चालला होता. We have high regards for the members of the Constituent Assembly, Dr. Rajendra Prasad, Pandit Jawaharlal Nehru, Sardar Vallabhbhai Patel, and Babasaheb Ambedkar. But what is the contribution of Dr. Babasaheb Ambedkar as the architect of the Constitution of India? We must study how Babasaheb has worked, how Constituent Assembly worked, how was that period, just to bring before your eyes. आपके सामने जो picture, you can create that. Before 1947, Constitution Assembly was working. How was India? Partition of India, भारत का विभाजन, massacre, कत्तली चाललेल्या होत्या तिथं, bloodshed. Number 1, तिथं अस्थिरता होती, instability was there because of partition of India. Number 1, near about 800 princely states, they denied to join in Indian Union. In addition to that, our old enemies, caste, creed, religion, language, sex, blind belief, poverty. So when the constitution making work was going on, that was the period of instability. अस्थिरता तिथे होती, अन्याय होता, अस्थिरतेकडून स्थिरतेकडे, from instability to stability, from injustice to justice. Okay? So when the constitution was made, or the work of Constituent Assembly was going on, the period in India was the period of instability. So just to bringing stability, just to bring justice, the constitution is written under that circumstances. So this is a historical background. Another important thing, Babasaheb Ambedkar was not free to make the constitution as he wanted. Because you know the work of Congress party. You know the control and the ideas of Congress party. So in this way,
During the period of instability, Baba Sahib Ambedkar has completed this work, and Baba Sahib has given this constitution to us. So in short, I will say that the greatest contribution of Dr. Baba Sahib Ambedkar, not only to India, but the world, is as follows. Number one, he has written the Constitution of India, which is supreme law. Number one, and very skillfully, he has incorporated in the Constitution of India the philosophy of Bhagwan Buddha for the welfare of the people in India, for justice, for stability, for peace in this world. Baba Sahib Ambedkar had done this. And second contribution of Dr. Baba Sahib Ambedkar to the world is he has embraced Buddhism. 14th October 1956. So in one side, cultural revolution, and in another side, the Constitution of India, the most important religious book is the Constitution of India. This is not for one person, one community, but for all the Indians. So we must think, or we must understand the importance of the Constitution that is written by the Baba Sahib Ambedkar, that is the supreme law of the land. Now, for the purpose of understanding the Constitution of India, in short, I explained to you the historical background. Now I will come to the Constitution. Preamble to the Constitution. घटने की प्रस्तावना. Number 2, fundamental rights. Number 3, directive principles. So the preamble, what it says? Preamble is a key, chavi, is key to open the minds of framers of our constitution. बाबा साहब को इंडिया, ये राष्ट्र जो बनाया है, वो क्या उनका ड्रीम था? What was his dream? What type of India Baba Sahib Ambedkar wanted is clearly expressed in the preamble. Preamble deals about the aim and object of our constitution. Preamble is a basic philosophy of the constitution. Preamble deals about the aspirations of the people of India. So, preamble is very, very important. And all the words in the preamble, they are very, very important. For example, we the people of India. Now see, each word is very, very important. We should understand each word, there is one philosophy. We the people of India, it means Baba Sahib Ambedkar had given the right of citizenship to all the Indians. Because now we see how Citizenship Act, Land Acts, there are so many problems. We the people of India solemnly resolve to constitute India. What type of India we want to make? Sovereign. Sovereign peoples. We are sovereign. We are citizens of India. We are sovereign. We are masters. So we the people. Okay, number 1. Number 2, sovereign socialist. Socialist. What is the meaning of socialist? Socialist means the means of production. That may be land, that may be industry, that may be other sources of production. All these sources are governed and controlled by the state and used for the public purpose. राष्ट्राची जी संपत्ती आहे, जे उद्योगधंदे आहे, जमीन आहे आणि जे उत्पादनाचे जेवढे साधन आहे, हे राष्ट्राच्या मालकीचे पाहिजेत आणि त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. याला सोशलिस्ट म्हणत असतात.
आता खाजगीकरणावर सपाटा चाललेला आहे. Privatization is going on. We can understand. So first word is sovereign, socialist, secular. Secular, state has no religion. Secular means our constitution deals about relation between man, and not between man and God. It is a matter of faith. So secular state, a democratic republic, parliamentary form of government, as we know. And we have promised the people of India to give justice, social, political, and economical. Political justice, one man, one vote, one ballot. But social justice, we see today, the basis caste system, injustice is done to SC, ST, women, and minorities. Economical justice, it is a promise, but now no service, no means of livelihood, उपजीविकेचे साधन नाही. So justice, liberty of thought, expression, and belief. Liberty we are speaking, thought, expression, and belief, and fraternity. Fraternity, bandhu bhav. So the preamble, whatever words are used, these words are very, very important. And this is the basic philosophy of the Constitution. We must keep in mind this philosophy. This is very, very important for progress, for unity, integrity of our nation. So this law is very important. Babasaheb Ambedkar is known as architect of the Constitution. Why this work is given to Babasaheb Ambedkar? There were 50 barristers, but the Babasaheb is known as architect of our Constitution because there is one science. We must know that there is one science. The name of the science is jurisprudence. Jurisprudence is a science of justice. How to give justice to the people of India? That was the question before Babasaheb Ambedkar and Constitution. Because we have so many problems, as I told you. So to giving justice, making the Constitution means giving justice to all. SC, ST, OBC, minorities, 50% women, and all the Indians. Justice is given by Babasaheb Ambedkar. And the Constitution is made. Now the law. I will give you only one definition of law. What is said? Law means the body of principles recognized and applied by the state for the purpose of administration of justice. Law means principles आहेत. हे प्रिएम्बल आपण जे वाचन केलेलं आता ते तत्व आहेत. ते मानवी जीवनासाठी, राष्ट्रासाठी, प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे तत्व आहे. आणि ते तत्व घटनेमध्ये घातलेलं आहे. And the object of our Indian Constitution is to establish a welfare state. लोककल्याणकारी राज्य. आणि प्रिएम्बलचा लास्ट वर्ड आहे युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. भारत हे राष्ट्र नव्हतं, राष्ट्र निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून ते राष्ट्र निर्माते आहे. So this is regarding the preamble. Now, so many students, they have written on different subject, parliamentary form of government, constitutional morality. मी morality वर येणार आहे. Constitutional morality. ते constitutional morality म्हणजे काय? याच्याबद्दल मी बोलणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की प्रिएम्बल वर बोललो आहे. आता घटनेतले जे आर्टिकल काय आहेत त्याचं आणि प्रिएम्बल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी याचं काय रिलेशन आहे त्याला. Third part of our Constitution deals about fundamental rights. Article 14, equality, equality before law, and equal protection of the law. What is significance of this article? Because in India, there was not equality.
If you see before 1950, there was not equality. So equality before law and equal protection of the law. Article 15 says prohibition of discrimination. State shall not discriminate any citizen on the ground of caste, creed, religion, sex, place of birth. Article 16, equal opportunity in government jobs. सेवेची समान संधी दिली जाईल. 16. Article 17, untouchability is abolished. अस्पृश्यता नष्ट केलेली आहे. And practice of untouchability in any form is crime. 18, titles are abolished. Article 19 of the Constitution, 7 golden freedoms are there. Right to freedom of speech and expression, बोलण्याचा अधिकार, to do any profession, trade, to live, to reside any territory, कोणत्याही भागामध्ये तुम्ही जाऊन राहू शकता. So this is Article 19, golden freedoms are given. And 21, I will speak 21. Article 21 says right to life and personal liberty. जीवन जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे. Article 32, going to Supreme Court, 226 and 32. If you have any problem regarding fundamental rights, we can go to the Supreme Court. So these are the fundamental rights. Okay? So just I explained to you just to make you understand the importance of Constitution. Article 21, guarantee of life, जीवन जगण्याचा अधिकार दिला आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा. But even after 70 years or 75 years, the life in India, our life is not secured. आणि ही जबाबदारी कुणावर टाकलेली आहे घटनेमध्ये हे काम करण्यासाठी लेजिस्लेचर. वी हॅव 3 ऑर्गन्स ऑफ द स्टेट. स्टेटचे 3 ऑर्गन आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. हे ऑर्गन केलेले आहेत. ही कॉन्स्टिट्युशनल मशिनरी केलेली आहे. अँड सेंटर ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन इज अ पर्सन. सामान्य मनुष्य हा घटनेचा केंद्रबिंदू आहे. याला सुरक्षण देण्यासाठी, याला जीवन चांगलं जगता आलं पाहिजे म्हणून हे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळाची व्यवस्था केलेली आहे. बट वी हॅव टू इन्फॉर्म दॅट टुडे इवन आफ्टर 70 years the life in India is not secure. SC असतील, ST असतील, OBC असतील, मायनॉरिटी असतील किंवा स्त्री भगिनी असतील 50%, त्यांचं जीवन सुरक्षित आहे, आनंदी आहे असं म्हणता येत नाही. कारण आपण पेपर उघडला की आपलं असं मत, इथं बलात्कार झालेला आहे, इथं जाळपोळ झालेली आहे, इथं बहिष्कार टाकलेला आहे, इथं हुंडाबळी आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, सो अँड सो थिंग. म्हणजे घटनात्मक जबाबदारी ज्यांच्यावर टाकलेली आहे, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी रुलर्सवर टाकलेली आहे, राज्यकर्त्यावर टाकलेली आहे, ते त्यांनी इमान इतबारे न केल्यामुळे आपल्या देशामध्ये बदल झालेला नाही. जो पाहिजे ते लोककल्याणकारी राज्य आलेलं नाही. काल नाही. यू सी द हिस्ट्री ऑफ द काँग्रेस. काँग्रेस पीपल ruled the nation for many years, but they have used the constitution for their convenience. काँग्रेसने देशावर राज्य केलं. देशाच्या संविधानाचा वापर त्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेला आहे, घटनेचा उद्देश साध्य करण्यासाठी केलेला नाही. जी घटनात्मक जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे त्यासाठी त्यांनी केलेलं नाही. आणि सध्या परिस्थितीत मी नंतर बोलणारच आहे, सध्या परिस्थितीत जे पंतप्रधान आहेत आणि जी वाटचाल चाललेली आहे देशातली, ते माकडाच्या हातात कोली दिल्यासारखं आहे. बिकॉज ही आर चेंजिंग द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन इज चेंज अँड इनस्टॅबिलिटी इज कमिंग. स्टॅबिलिटी येण्याऐवजी इथे इनस्टॅबिलिटी येत आहे. आता हे झालं फंडामेंटल राईट्स बद्दल बोललो मी. आता डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलचं काय महत्व आहे? डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, मार्गदर्शन तत्व हे घटनेने राज्याला आदेश दिलेला आहे. डायरेक्शन्स आर गिवन टू स्टेट दॅट while making law and implementing the law, keep in mind the directive principles of state policy.
हे डायरेक्टरी प्रिन्सिपल्स इज नथिंग बट कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. आपण जे घटनात्मक नीतिमत्ता म्हणतो ते म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. जस्ट टू मेक यू अंडरस्टँड, आय विल गिव्ह द एक्झाम्पल. विच एक्झाम्पल? प्राईम मिनिस्टर, गव्हर्नर, IAS ऑफिसर और एनी ऑफिसर जेव्हा ते पद ग्रहण करतात त्याच्या अगोदर शपथ घेतली जाते. काय घेतली जाते शपथ? मी घटनेनुसार वागेन, लोकांशी मी बेईमानी करणार नाही, या मातीशी करणार नाही, मी कायद्याला सर्वश्रेष्ठ मानून तसं वागेन, लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन, ही शपथ घेतली जाते. ते राष्ट्रपती असो, गव्हर्नर असो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, मंत्री असो. म्हणजे याला काय म्हणायचं? पद घेतात, निवडून येतात घटनेच्या माध्यमातून, पद ग्रहण करतात, परंतु ज्यावेळेस कारभार करायचा असतो त्यावेळेस घटनात्मक नीतिमत्ता विसरतात. त्यामुळे इथले प्रश्न सुटलेले नाहीत. जनतेशी आणि घटनेशी बेईमानी करण्याचं काम या देशामध्ये करण्यात आलेलं आहे आणि करत आहेत, आणि त्याच्यामुळे अस्थिरता निर्माण इथं होत आहे. इथे न्याय नाही, अन्याय इथे भेटत आहे. अशा पद्धतीचं राजकारण इथं चाललेलं आहे. दुसरा मला मुद्दा असा आपल्याला सांगायचा आहे. नेक्स्ट पॉइंट आय वॉन्ट टू से दिस: द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन and amending the constitution. Our constitution is the best constitution, is supreme law of the land. Supreme law of the land, supreme principle, हे जे तत्व आहे ते घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. परंतु या देशामध्ये मी आपल्याला सांगितलं अगोदर की घटनेचा वापर त्या पक्षाच्या, त्याच्या घराण्याच्या सोयीनुसार झालेला आहे, जनतेच्या कल्याणासाठी झालेला नाही. And amending the constitution, घटनेमध्ये बदल करण्याची अधिकार घटनेला दिलेला आहे. परंतु घटनेचा उद्देश काय? घटनेचा लोककल्याणकारी राज्य निर्माण करणे, वेलफेअर स्टेट बेस्ड ऑन जस्टिस, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी अँड ब्रदरहुड. हा उद्देश साध्य करण्यासाठी घटनेमध्ये अमेंडमेंटचे अधिकार घटनेनं दिलेला आहे. कुणाला? कायदेमंडळाला दिलेला आहे. परंतु इथे घटनेची दुरुस्ती त्या पक्षाचा स्वार्थ साधण्यासाठी करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आज तुमची आमची कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, घटनात्मक नीतिमत्ता आपली काय? तर राज्यकर्त्याची तर आहेच आहे, आपली सुद्धा नीतिमत्ता आहे. राईट टू वोट, मतदानाचा जो अधिकार आपल्याला भेटलेला आहे त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि योग्य उमेदवाराला मतदान करून निवडून आणलं पाहिजे. परंतु आपण मतदानाला जात नाही. वी आर बायकॉटिंग, मतदानाला जात नाही किंवा चुकीच्या व्यक्तीला आपण मतदान करतो. म्हणजे आपण सुद्धा आपली जबाबदारी पार पाडत नाही. आणि म्हणून आज आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, प्रत्येक माणसानं, तो नागरिक असेल, अधिकारी असेल, मंत्री असेल, गव्हर्नर असेल, प्राईम मिनिस्टर असेल किंवा राष्ट्रपती असेल, प्रत्येकाने कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, घटनात्मक नीतिमत्तेचं पालन केलं, घटनेनुसार जर त्यानं वर्तन केलं तरच आपले प्रश्न सुटणार आहेत. हे राष्ट्र ठीक राहणार आहे. हे राष्ट्र भलसागर भारत हो, हे गाणं म्हणून होणार नाही. तर घटनात्मक नीतिमत्तेचं जर पालन केलं तर हे राष्ट्र एकत्र राहणार आहे, याची भरभराट होणार आहे, इथे भाईचारा राहणार आहे. अन्यथा जी अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे संकट निर्माण झालेलं आहे, जे एकमेकाबद्दल शंकेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, आणि याच्यामुळे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला सुद्धा धोका निर्माण होणार आहे. सद्य परिस्थितीमध्ये घटना आणि सद्य परिस्थिती, घटनातला नीतिमत्ता, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी याचं पालन न केल्यामुळं अस्थिरता निर्माण झालेली आहे. मी आपल्याला सांगितलं, आय एक्सप्लेन टू यू दॅट when the constitution was made, the period was instability. अस्थिरतेचा काळ होता. अस्थिरतेतून स्थिरता निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिल्या आहे. परंतु आज अस्थिरता निर्माण होत आहे. कशामुळं? अमेंडिंग, घटनेमध्ये घटना दुरुस्ती होत आहे, गरज नसताना होत आहे. आणि आज काय आलंय? सिटिझनशिप ऍक्ट, जे आतापर्यंत नागरिक आहेत त्यांना
हे डॉक्युमेंट द्या, ते डॉक्युमेंट द्या, हे नागरिक नाही, किंवा जे नागरिकत्वाबद्दल जो गोंधळ आपल्या देशात गेल्या वर्षी झालेला आहे, याच्यामुळे अस्थिरता निर्माण झालेली आहे. आपण पाहिलं की शेतकऱ्याचं आंदोलन लँड ऍक्टचं, त्याच्यामुळे सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत. दुसरं कोणता? पॉलिसी ऑफ प्रायव्हेटायझेशन. ज्या देशामध्ये अगोदरच खाजगी प्रॉपर्टी होती, तिथं आज खाजगीकरण होत आहे. आणि खाजगीकरण म्हणजे खाजगीकरणाचा पहिला फटका कोणाला बसणार आहे? SC, ST, OBC किंवा मायनॉरिटीज आहेत, ज्यांना तरतूद आहे, ज्यांना रिझर्वेशनची तरतूद केलेली आहे. तिथं रिझर्वेशनला विरोध आहे, त्यांचं रिझर्वेशन जाणार आहे. बंधूंनो, तुम्हाला मला एक सांगा वाटतं, कायदा हा एक बदलाचं साधन आहे. लॉ इज अ मीन्स ऑफ चेंज, सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल. वी हॅव रिझर्वेशन. व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ रिझर्वेशन? टू गिव्ह सोशो इकॉनॉमिक जस्टिस. सामाजिक आणि आर्थिक न्याय जे SC, ST आहेत त्यांना देणं, हा उद्देश आहे रिझर्वेशनचा. परंतु खाजगीकरणामुळे हे समाजद्रोही आणि राष्ट्रद्रोही घटनाविरोधी काम चाललेलं आहे. याच्यामुळे इथे अस्थिरता निर्माण होणार आहे. करप्शन ॲट हाय प्लेसेस. आपल्याला माहित आहे, अशोक चव्हाणचं उदाहरण पाहतो आपण, किंवा मंत्री आहेत, किंवा अनेक लोक जे भ्रष्टाचार करत आहेत, तो सुद्धा आपल्या सध्या परिस्थितीमध्ये राष्ट्राला एक आव्हान निर्माण झालेलं आहे. रिलिजियस टेररिझम. आज धर्मांधता एवढी वाढलेली आहे की बस, आपण आपल्या प्रतिनिधींना निवडून दिलेल्या देवाची पूजा किंवा मंदिर बांधण्यासाठी दिलेलं आहे, तर आपले प्रश्न सोडण्यासाठी दिलेलं आहे. परंतु धार्मिक दहशतवाद निर्माण झाल्यामुळे सुद्धा देशात अस्थिरता निर्माण झालेली आहे. आणि अत्यंत भयानक जर म्हटलं तर काय चाललेलं देशामध्ये आपल्या, सामान्य मनुष्य हा घटनेचा केंद्रबिंदू आहे. त्याला न्याय देण्यासाठी ती यंत्रणा बाबासाहेबांनी केलेली आहे. आणि घटनात्मक काही ऑफिसेस आहेत, घटनात्मक ऑफिसेसने न्याय दिला पाहिजे. कोणाला? जनतेला. तर ते काम नष्ट करण्याचं काम सध्याचे प्राईम मिनिस्टर करत आहेत. घटनात्मक ऑफिसेस कोणकोणते आहेत? जे घटनात्मक ऑफिस निर्माण केलेले आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, आपल्याला माहित आहे गेल्या वर्षी हस्तक्षेप कसा करण्यात आलेला आहे. UPSC आहे, इलेक्शन कमिशन आहे, EVM. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण विचार केला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. आपण सावरीन घटनेच्या प्रस्तावनेमध्ये आपण वाचलं की सावरीन आपण मालक आहोत, मतदानाचा अधिकार आहे, परंतु त्या अधिकारापासून हिरावून घेण्याचं काम EVMच्या माध्यमातून होत आहे. सध्याचं सरकार घटनेनुसार निवडून आलेलं आहे, निवडणुका झालेल्या आहेत, परंतु ते मशीनच्या माध्यमातून निवडून आलेलं आहे. म्हणजे आपले अधिकार सुद्धा संपुष्टात आलेले आहेत. हे जे प्रकार आहे, हे आव्हान आहे सध्या परिस्थितीमधलं आपल्या घटनेला आणि आपल्याला. कारण आपल्याला घटना बचवली पाहिजे. घटना बचाव, देश बचाव. घटना जर वाचली, घटनेला सुरक्षित भेटलं, घटना राहिली, तर काय होणार आहे? आपला देश टिकणार आहे. देश टिकला तर आपले अधिकार टिकणार आहेत. म्हणून घटना बचाव, देश बचाव, मानवी अधिकारचं आपल्याला बचाव केला पाहिजे. यासाठी आपल्याला जागृतीने आंदोलन केलं पाहिजे, लोकांना प्रबोधन केलं पाहिजे. कारण लोकांना कायदा म्हणजे काय माहित नाही. व्हॉट इज लॉ माहित नाही म्हणतात. आणि लॉ मध्ये असं म्हटलेलं आहे, इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. मला कायदा माहित नाही म्हणणं याला क्षमा नाही. बरोबर आहे. आणि म्हणून कायद्याचं ज्ञान, घटनेचं ज्ञान असणं अत्यंत महत्वाचं आहे. आपले अधिकार काय, आपले कर्तव्य काय, हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आणि आपलं घटनात्मक कर्तव्य काय, आपली नीतिमत्ता काय, आपण कसं वागायला पाहिजे, हे आपण लक्षात जर घेतलं तर आपले बरेच प्रश्न सुटणार आहेत. पार्लमेंट. सध्याची भयानक परिस्थिती अशी झाली बंधूंनो आणि भगिनींनो, EVMच्या माध्यमातून निवडून गेलेलं आहे सरकार आहे. माकडाच्या हातात खोलीत दिल्यासारखं मी म्हटलो, पंतप्रधान आणि दुसरा तो काय शाह काम करते. संसदीय लोकशाही म्हटलं की पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मध्ये कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारी असते मंत्रिमंडळाची. कुठलाही निर्णय घेते वेळेस मंत्रिमंडळ एकत्र येऊन चर्चा करून निर्णय घेत असतात. परंतु देशाचं हे दुर्दैव आहे का दोनच माणसं निर्णय घेत आहेत.
पंतप्रधान आणि गृहमंत्री. आणि याच्यामुळे काय होत आहे, आपण जे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जे स्वीकारलेलं आहे, संसदीय लोकशाही आपल्याकडे जी आहे, हे हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चाललेली आहे आणि ते आपल्या राष्ट्राला अत्यंत धोकेदायक आहे. आता अनेक डिपार्टमेंटचे खाजगीकरण चाललेलं आहे बघा. सध्या परिस्थितीमध्ये उद्या रोजीरोटीचा प्रश्न जो आहे, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्याला ठीक आहे, कारण घटनेनं आपल्याला गॅरंटी कोणती दिलेली आहे, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जीवन जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि जीवन जगण्याचा अधिकार म्हणजेच मीन्स ऑफ लायलीहुड. आपल्याला चरितार्थ चालवण्यासाठी आपल्याला साधनं पाहिजे. परंतु या मोदी सरकारने सध्या सपाटा लावलेला आहे. कशासाठी? रेल्वेचं खाजगीकरण, BSLचं खाजगीकरण, एअर इंडिया खाजगीकरण, प्लॅनिंग कमिशन नाव बदललेलं आहे, कार्यपद्धती बदललेलं आहे. SC/ST कमिशन, ST कमिशन, वुमेन्स कमिशन हे फक्त पेपरवर आहेत. त्याचे ऑफिस पेअर्स सुद्धा भरलेले नाही. म्हणजे न्याय भेटेल का? पहा, ज्युडिशरी मध्ये एवढ्या जागा खाली आहेत. देर आर सो मेनी वेकन्सीज इन सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट. त्याची संख्या वाढवली पाहिजे, कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हटलं जातं. 15-15, 20-20 वर्ष न्यायालयामध्ये प्रकरण जर चलत असेल तर त्या व्यक्तीला न्याय भेटणार नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण जागरूकीने लॉचा अभ्यास केला पाहिजे. प्रेस, आता कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, आपल्याला माहित आहे कायदे मंडळ काय काम करत आहे. 10% रिझर्वेशन देऊन टाकलं स्वर्णाला. चर्चा नाही, काही नाही, काहीच नाही. बरोबर आहे. आता प्रेस मीडिया सुद्धा विकली गेलेली आहे. प्रेस मीडिया सुद्धा त्यांची जे नीतिमत्ता आहे त्यानुसार वागत नाहीत. ते कशा प्रकारचं पब्लिश करतात आपल्याला माहित आहे. दुसरी गोष्ट, या सर्व घडामोडीमुळे, सध्याच्या धोरणामुळे भारतामध्ये काय होत आहे सध्या? इनस्टॅबिलिटी. मी आपल्याला वारंवार सांगत आहे की घटना जेव्हा बनवली त्यावेळेस आपल्या देशात इनस्टॅबिलिटी होती, अस्थिरता होती. स्थिरता येऊ म्हणून सगळी घटना बनवलेल्या बाबासाहेबांनी. परंतु सध्या परिस्थिती अत्यंत भयानक आहे, आपल्या हातातून चाललेली आहे. इथं अराजकता येण्याची इथं शक्यता निर्माण झाली आहे. इथं काय झालं सध्या? इनस्टॅबिलिटी, नो स्टॅबिलिटी, अनार्की, सावळा गोंधळ इथे निर्माण झालेला आहे. इथं गोंधळ निर्माण झालेला आहे आणि आपल्या देशासाठी अत्यंत चांगलं नाही. अंतर्गत बंडाळी जरी निर्माण झाली, माणसं ग्रुपमध्ये जातीच्या नावानं किंवा रिझर्वेशनच्या नावानं किंवा देवाच्या नावानं इथं भांडणं होत असतील, अस्थिरता निर्माण होत असेल तर इथं न्याय भेटणार नाही, आपलं जीवन सुरक्षित राहू शकणार नाही. आणि सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, करोना. आपण 2 वर्षापासून करोना म्हणून अनेक लोक मृत्युमुखी पडले. जीवन जगण्याची हमी, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी दिलेली आहे. आपलं संरक्षण करणं, आपल्याला मेडिकल फॅसिलिटी देणं हे इथल्या सरकारचं घटनात्मक कर्तव्य आहे. कारण घटनेनं संरक्षण दिलेलं आहे आपल्याला. परंतु आपल्याला माहित आहे भरपूर लोक त्याच्यामध्ये गेले, सफर झालेले आहेत. अनेक लोकांना जीव गमवावा लागला, कारण शासनानं जी घटनात्मक नीतिमत्ता आहे, त्यांना जे मॉरॅलिटी आहे त्याचं बरोबर कार्य केलं नाही, त्यांनी बेईमानी केलेलं आहे. म्हणून कोण लोक मेले? गरीब लोक आपलेच मेलेले आहेत. जे बहुजन आहे त्याच्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे करोनामध्ये लोक अत्यंत गेलेले आहेत, कारण गव्हर्नमेंटने बघायची भूमिका घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडे ज्युडिशरी आहे. ज्युडिशरी इज इंडिपेंडंट. ज्युडिशरी जी इंडिपेंडंट आहे. आणि ज्युडिशरीचं काम काय आहे की लेजिस्लेचर, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे घटनेनुसार काम करत आहेत किंवा नाही, हे पाहण्याचं काम कुणाचं आहे? ज्युडिशरीचं आहे. इंडिपेंडंट, स्वतंत्र न्यायालय. परंतु तिथं बसलेले सुद्धा लोक घटनात्मक नीतिमत्ता याचं पालन केलं पाहिजे. अनेक जजेस आहेत. वी हॅव हाय रिगार्ड्स फॉर ज्युडिशरी. देर आर सो मेनी जजेस, दे आर डुइंग देअर वर्क प्रॉपरली. बट आपण जर आज पाहिलं तर ज्युडिशरी मध्ये सुद्धा जजेस जे आहेत, जजेस वी रिस्पेक्ट जजेस. जजेस आर नॉट अबोव्ह लॉ. सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्ट असो, त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे. परंतु सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टच्या जजेस सुद्धा कायद्यापेक्षा
घटनेपेक्षा मोठी नाही. त्याचा निकाल सुद्धा आपल्याला आव्हान करता येतं. म्हणजे ज्युडिशरीचं सुद्धा काम आहे की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ज्याला म्हणतो आपण, घटनात्मक नीतिमत्ता जे म्हणतो, ते जजेस सुद्धा वेळेस पाळली पाहिजेत, तरच लोकांना न्याय भेटणार आहे, तरच इथली प्रगती होणार आहे, तरच भारत देश हा बलसागर होणार आहे, एक राहणार आहे. आणि नाहीतर मग आपल्याला भारतासाठी आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी घटनेचं जर नाही पालन केलं तर इथलं स्वातंत्र्य धोक्यात आहे, आपलं जीवन धोक्यात आहे, इथलं अराजकता मानणार आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य आहे, तुमचं आमचं स्वतःचं कर्तव्य आहे, घटना समजून घेतली पाहिजे, कायदा समजून घेतला पाहिजे, तसं वागलं पाहिजे. प्रत्येकाचं कर्तव्य. आपण अधिकाराबद्दल जागरूक आहोत. कर्तव्य म्हणलं की आपल्याला नको वाटतं. आता संयोजकांनी सांगितलं, प्रकाशजी सूर्यवंशीने सांगितलं की एवढ्या विद्यार्थ्यांनी एसे कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी नाव नोंदणी केली होती, परंतु ऍक्च्युअल किती विद्यार्थी आले? म्हणजे आपलं वाचन नाही. आपण म्हणतो बाबासाहेब 18 तास अभ्यास करतो, आपण 8 तास तरी अभ्यास करतो का? आपलं सुद्धा आपण याचा विचार केला पाहिजे. फक्त नाव घ्यायचं, बाबासाहेबांनी केले, आम्हाला काही गरज नाही, बाबासाहेबांनी घटना लिहिली असं म्हणणं ते बरोबर नाही. आपण त्याचं वाचन केलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण वागायला पाहिजे. तर मी थोडक्यात आपल्याला जो प्रयत्न केलेला आहे की घटनेचा उद्देश लोककल्याणकारी राज्य निर्माण करणे, न्यायावर धरलेलं, समतेवर धरलेलं न्याय निर्माण करण्याचं काम, राष्ट्र निर्माण करण्याचं. बाबासाहेब राष्ट्र निर्माते आहेत, हे राष्ट्र नव्हतं, हे बाबासाहेबांनी हे राष्ट्र निर्माण केलेलं आहे. भारत राष्ट्र हे, याचं स्वातंत्र्य कायम टिकलं पाहिजे, हे बलसागर झालं पाहिजे, लोक आनंदी राहिले पाहिजेत. लोक आनंदी म्हणजे फक्त एक जात नाही, एक धर्म नाही, वी द पीपल ऑफ इंडिया, सर्व भारतीय लोक, हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीने वागलं पाहिजे. सध्याची परिस्थिती भयानक झालेली आहे आणि या भयानक परिस्थितीमधून आता शेवट काय होईल मोदीसारखे लोक, कारण यांचं वर्तन समाजद्रोही आणि घटनाविरोधी आहे. म्हणून जे बाबासाहेबांचे फॉलोअर आहेत, ज्यांचा घटनेवर विश्वास आहे, राष्ट्रावर प्रेम आहे, त्यांनी एकत्र येऊन याला लढा दिला पाहिजे, असे कार्यक्रम घेतले पाहिजेत. आपण बघ्याची भूमिका घेणं हा सुद्धा आपला गुन्हा आहे. घरात चोरी होत असेल तर आपण गप्प बसतो का? गप्प बसल्यावर चोर सर्व घरातले सामान घेऊन जाणार आहे. तशा पद्धतीनं उद्या आपल्या हातात काही राहणार नाही. म्हणून आपण कार्यक्रम आयोजित केले पाहिजे, वाचन केलं पाहिजे, बोललं पाहिजे, समाजात मिक्स झालं पाहिजे. मोर्चा असेल तर मोर्चामध्ये आपण गेलं पाहिजे. ही परिस्थिती अस्थिरतेची परिस्थिती झाली. मला बाबासाहेबांनी घटना परिषदेमध्ये जे राष्ट्राला घटना दिली बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 ला, त्यावेळेस स्पीच काय सांगतं बंधू आणि भगिनीनो, त्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे आणि मनन केलं पाहिजे. बघा, बाबासाहेबांचं स्पीच आहे, त्या स्पीच मधला मी थोडका भाग मी सांगणार आहे तुम्हाला की घटनात्मक नीतिमत्ता, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी किती महत्वाची आहे हे फंडामेंटल राईट्स मध्ये सांगितलं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल तेच सांगतं, घटनेचं प्रिएम्बल तेच सांगतं. आणि बाबासाहेबांचं शेवटी जे भाषण दिलेलं आहे, वॉर्निंग टू द नेशन, बाबासाहेबांनी सूचना दिलेल्या आहेत, ताकीद दिलेली आहे, वॉर्निंग टू द नेशन, वॉर्निंग टू द रूलर्स. ती वॉर्निंग टू द रूलर्स अत्यंत महत्वाची आहे, ते आपण लक्ष देऊन ऐका. ते असं म्हणतात, ऑन 26 जानेवारी 1950 we will enter in the life of contradiction. ते म्हणतात की आम्हाला 26 जानेवारी 1950 ला आम्ही विरोधाभासाच्या जीवनामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. इन पॉलिटिक्स देयर विल बी इक्वालिटी and in social and economic life of this country there will be inequality. It is the duty of the rulers of this country to eradicate these inequalities, social and economical, at the earliest. If not, the people who will be suffering from these inequalities will blow off the edifice which is so laboriously built by the Constitution. बाबासाहेबांनी जो इशारा दिलेला आहे, इथल्या राज्यकर्त्यांना इशारा दिलेला आहे,
हा किती महत्वाचा आहे. ते म्हणतात 26 जानेवारी 1950ला आपण एका विरोधाभासाच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत. राजकारणामध्ये समांतर आहे, याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक बाबीमध्ये इथे विषमता राहणार आहे. आणि म्हणून इथल्या राज्यकर्त्यांचं परम कर्तव्य आहे. राज्यकर्त्यानं काय केलं पाहिजे? सामाजिक आणि आर्थिक विषमता लवकरात लवकर नष्ट केली पाहिजे, घालवली पाहिजे. हे जर कार्य इथल्या राज्यकर्त्यांनी नाही केलं तर जे लोक सामाजिक आणि आर्थिक विषमतेनं पछाडले जाणार आहेत, भरडले जाणार आहेत, ते लोक एवढ्या कष्टानं हे जे निर्माण केलेल्या डोलरा लोकशाहीचा ते नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. ही बाबासाहेबांनी वॉर्निंग दिलेली आहे. ही वॉर्निंग म्हणजे काय? ही वॉर्निंग म्हणजे घटनात्मक नीतिमत्ता हे तुमचं काम आहे. हे तुमच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. हे तुम्ही पार पाडलं पाहिजे, अन्यथा इथलं भवितव्य चांगलं नाही. अशा प्रकारची वॉर्निंग बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये घटना ज्यावेळेस राष्ट्राला दिलेली आहे त्यावेळेस हे वॉर्निंग दिलेलं आहे. मला वाटतं या प्रसंगी याच्यापेक्षा आणखी जास्त काही बोलणं उचित होणार नाही असं मला वाटतं. मी आपल्याला किती न्याय देऊ शकलो, कारण हा विषय एवढा मोठा आहे. कॉन्स्टिट्यूशन डे, आपली घटना, हे मोठं तत्वज्ञान आहे. थोडक्यात थोडकं बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण घटनात्मक नीतिमत्ता, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी हे न पाळल्यामुळं आपल्या देशात आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि याच्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला जागरूकतेनं काम करणं महत्वाचं आहे, प्रामाणिकपणे काम करणं महत्वाचं आहे. कारण बाबासाहेबांनी एक चौकट निर्माण केलेली आहे, त्याला कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क्स म्हटलं जातं. आणि म्हणून सुप्रीम कोर्टनं अत्यंत महत्वाच्या जजमेंटमध्ये पार्लमेंटला सांगितलेलं आहे, बजावून सांगितलेलं आहे की पार्लमेंटला घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. पार्लमेंट हॅज राईट टू अमेंड एनी पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कुठल्याही भागाचा तुम्ही बदल करू शकता. बट अंडर आर्टिकल 368 पार्लमेंट हॅज नो राईट टू चेंज द बेसिक स्ट्रक्चर, बेसिक फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पार्लमेंटला इथल्या घटनेचा उद्देश साध्य करण्यासाठी घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. परंतु पार्लमेंटला किती जरी हुकमी बहुमत असलं तरी तुम्हाला बदलाच्या नावानं घटनेच्या मूळ गाभ्याला हात लावण्याचा, बदल करण्याचा किंवा नष्ट करण्याचा अधिकार नाही. हे कोण म्हणतं? सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. ही कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी जरी त्याची, जर याच्यामध्ये बदल करण्याचा जर प्रयत्न केलं तर या देशामध्ये अराजकता निर्माण होणार आहे, अशांतता निर्माण होणार आहे, अंतर्गत बंडाळी होणार आहेत किंवा बाहेरचे लोक इथे येऊन राज्य करतील, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून राष्ट्रनिर्माते बाबासाहेब यांनी अत्यंत कष्टाने हे जे काम केलेलं आहे, हे राष्ट्रासाठी काम केलं, एका जातीसाठी नाही, पूर्ण मानव जातीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि जगातले लोक भारतीय राज्यघटनेकडे एक आदर्श राज्यघटना म्हणून समजतात. आता आपल्याला माहित आहे जगामध्ये बाबासाहेबांचा किती, प्रत्येक विद्यापीठामध्ये बाबासाहेबांवर अभ्यास होत आहे, सिम्बल ऑफ नॉलेज म्हणून हे जगाला समजलेलं आहे. परंतु इथं जो प्रकार चाललेला आहे हा घाण प्रकार चाललेला आहे, त्याच्यामुळे देशाचं नुकसान होत आहे. आणि म्हणून आपण कायद्याचा अभ्यास केला पाहिजे आणि नीट आपण राहिलं पाहिजे. अनेक प्रश्न आपले सुटणार आहेत. आपण गप्प बसणे म्हणजे आपण आपलं नुकसान करून घेतो. आपण असे कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. कारण आपल्याला थोडं बहुत समजतं, परंतु असा एक घटक आहे की त्याला काहीच माहित नाही आणखी. मी शेवटचं एक तुम्हाला एक सांगतो सर्व आदरणीय व्यक्तींना, बिकॉज दिस इज अ गॅदरिंग ऑफ इंटेलेक्च्युअल पीपल. भारतामध्ये हायर एज्युकेशनचं प्रमाण आतापर्यंत 35च्या पुढे गेलेलं नाही. हायर एज्युकेशन म्हणजे 12वीच्या नंतरचं शिक्षण 35% जास्त केव्हा झालेलं नाही. आता 35% लॉच एज्युकेशन, घटनेचं शिक्षण किंवा लॉच एज्युकेशन हे पॉइंट मध्ये आहे. आता मला सांगा, या घटना परिषदेने, या बाबासाहेबांनी आपल्या घटना सर्वांसाठीच लिहिलेली आहे, भारतीयासाठी लिहिलेलं आहे.
कुणासाठी लिहिलेला आहे? आपल्यासाठी लिहिलेला आहे. आपल्यालाच घटना म्हणजे काय माहित नाही. आपल्यालाच आपले अधिकार काय ते माहित नाही. अधिकार नाही ना, कर्तव्य नाही, काही नाही. आपण जे जीवन जगत आहोत ते जीवन आपण कसं जगत आहोत? अडाणीपणाचं, रानटीपणाचं जीवन जगत आहोत. काहीच माहित नाही आपल्याला. आणि म्हणून आपण प्रबोधन केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि हा उपक्रम आपण चालू केलेला आहे, हे चांगली गोष्ट आहे. या प्रसंगी मला आपण इथं बोलण्याची संधी दिलात, हा कार्यक्रम आयोजित केला, त्यामुळे आपल्या सर्वांचे मी आभारी आहे. मला जी संधी दिली. आणखी याच्यामध्ये एवढं बोलून मी एकच म्हणतो की संविधान बचाव, देश बचाव आणि आपले अधिकार बचाव. संविधान जगलं, संविधान टिकलं तर देश टिकणार आहे. देश टिकला तर आपले अधिकार टिकणार आहेत. आणि म्हणून आपण एकत्र येऊया आणि आपण काम केलं पाहिजे. जय भीम. थँक्यू. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण काही विचारू शकता. जय भीम. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. आता कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊयात. आपण आपलं रेज हँड करायचं आहे, जेणेकरून 1 बाय 1 आपलं नाव पुकारलं जाईल आणि प्रश्नोत्तर आपण त्याप्रमाणे घेऊ सिक्वेन्शियली. किंवा जर ते जमत नसेल तर चॅट बॉक्स मध्ये देखील आपण प्रश्न विचारू शकता, चॅट बॉक्स मध्ये मेसेज करून. आपणा सर्वांचे प्रश्न येईपर्यंत एक आपल्या विद्यार्थ्यांचं एक बाईट आहे, जे विद्यार्थी आपल्या सोबत जुडले होते आणि त्यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर आपले प्रश्न येईपर्यंत आपण ते बाईट्स ऐकूयात. चालेल सर? हो, येस येस, मोस्ट वेलकम. सर्वप्रथम आप सभी को भारतीय संविधान दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। मैं भानेश्वर डहरिया, छात्र, गुरु घासीदास विश्वविद्यालय बिलासपुर, छत्तीसगढ़, सत्य शोधक मैत्री संघ द्वारा आयोजित प्रतियोगिता में अपनी बात रखने जा रहा हूं, जिसका शीर्षक है भारतीय संविधान। हमारा संविधान। Hello everyone, myself Ayush Ramachandra Mokashi and I am currently studying my second year BSc from Sir Parshuram Bhau College, Pune. Today, I would like to first of all thank Satya Shodhak Maitri Sangha for organizing this very beautiful event of Indian Constitution essay writing. I would like to tell you very important points regarding what exactly we need to know about Constitution. It becomes very important when we are studying the Indian Constitution. The reason being, as we being citizens of India, it is very important for all of us to know what rights the Constitution has given to us. Not just rights, guaranteed rights which the Constitution has given to us. It is our responsibility that we should know about them, we should study them and inculcate them and enact when possible. For example, right to vote. Voting is very, very important right which the Constitution has given to all of us, to all the citizens of India who are 18 and above 18. So once we are in that particular phase, we should make ourselves a responsible citizen and enact those particular rights or exercise those particular rights. Speaking about Constitution, our Constitution has total 25 parts and it has 395 articles in all. So if we read the summary of Indian Constitution thoroughly, we can understand that we as citizens of India
India is a parliamentary democracy, so we definitely understand that we as citizens of India can elect our representatives, which will make laws for all of us. So it is in our hands to give vote and to give vote to such a candidate which can bring up India with visualist thoughts in the future. So it is very important for all of us to know about the constitution, and I would urge everyone that this 26th day of November, okay, the coming week, please try and give to yourself this constitution. That's what we are saying in the preamble of Indian constitution, in schools, in colleges, in various social platforms. When we say the preamble, we just don't say it, we mean it. Okay, and accordingly, please give to yourself this constitution of India, learn from it, and definitely be a responsible Indian citizen, which will help India and you to progress. Thank you so much, and thank you Satya Shodhak Maitri Sangha for this very beautiful opportunity. Thank you so much. So this was the Mr. Mokashi's video, who won the third prize in our competition. Anybody there having any questions? One question is there, sir. मी रीड करतो. Yes, please. अश्विनी ढळगे यांचा प्रश्न आहे. सर, आपण सर्वजण एक भारतीय म्हणून खाजगीकरणाचा विरुद्ध काही ऍक्शन घेऊ शकतो, प्लीज एक्सप्लेन. आपण काय भारतीय म्हणून खाजगीकरणाचा विरोध काय ऍक्शन घेऊ शकतो, खाजगीकरणाचा विरोध कशा प्रकारे करू शकतो, अशा पद्धतीने. खाजगीकरणाचा विरोध यासाठी आपण करू शकतो की आता जे सध्या देशामध्ये खाजगीकरण चाललेलं आहे, ही राष्ट्राची प्रॉपर्टी जी आहे, ही राष्ट्राची प्रॉपर्टी काही जे धनाढ्य आहेत, अदानी किंवा असे जे काही लोक, त्यांच्या हाताकडे चाललेले आहे. हा अधिकार जनतेची प्रॉपर्टी आहे, समाजाची प्रॉपर्टी आहे, हा विशिष्ट लोकांना देता येत नाही. हे आपल्या घटनाविरोधी आहे, बरोबर आहे की सोशिओ इकॉनॉमिक दृष्ट्या विरोधात. त्याच्यामुळे आपल्याला जन आंदोलन करावं लागेल, याच्यामध्ये लोकांना समजावून द्यावं लागेल. त्याच्यामुळे लोक रस्त्यावर येतील आणि इलेक्शनच्या वेळेस हे जे सरकार आहे किंवा जो विचारधारेचे लोक आहेत, जे प्रायव्हेटायझेशन जे करत आहेत, त्याला आपला निवडून मतदान आपण न द्यायला पाहिजे. कारण खाजगीकरणाचं जे धोरण जे आहे, हे अगोदरच इथं आपल्याकडे खाजगीकरण आहे, खाजगी प्रॉपर्टी आहे. आणि म्हणजे पब्लिक सेक्टरचं प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेल्यानंतर आज जर आपण नाही विरोध केला तर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, उद्या जीवन जगण्याचा जो अधिकार आहे, त्याच्यामध्ये कोणता अधिकार आहे तो, त्याच्यामध्ये जीवन जगण्याचे साधनं पाहिजेत आपल्याला. आपल्याला जर साधनच नसेल, नोकरी नाही, इंडस्ट्री नाही, शेती नाही, आणि एका विशिष्ट लोकांच्या हातात जर प्रॉपर्टी असेल, तर इथं अस्थिरता निर्माण होणार आहे, बरोबर आहे, इथं क्रांती होणार आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर घटनेमध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे, घटनाकारांनी, सोशलिस्ट पॅटर्न. मी त्याचं आपल्याला स्पष्टीकरण केलं पाहिजे की जेवढे साधन संपत्ती आहे किंवा जी इंडस्ट्री आहे, जमीन आहे, ती राष्ट्राच्या मालकीची पाहिजे आणि त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. जनतेमध्ये जागरूकता आणणं आणि विरोध करणं आणि इलेक्शनमध्ये त्याला हरवणं हे करू शकतो आपण. जसं आपण पाहिलेलं आहे, शेतकऱ्यांनी जे लँड ऍक्ट बद्दल जे उपोषण केलं, आंदोलन केलं, त्याच्यामुळे बिल परत घ्यावं लागलं. काय गरज काय सांगा ना. जे प्रॉफिटमध्ये, रेल्वे फॉर एक्झाम्पल, प्रॉफिटमध्ये असलेले पब्लिक सेक्टरचं सुद्धा गुपचूपपणे खाजगीकरण करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते असतात, लोक काय गप्प बसत आहेत. गप्प बसणे म्हणजे आपलं वाटोळं करणं आहे, वाटोळं करून घेणं आहे. सरकार आणि विरोधी पक्ष किंवा बाकीचे जे पक्ष आहेत आणि जनता किंवा प्रेस आहे आपल्याकडे, लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम प्रेसनं सुद्धा केलं पाहिजे. परंतु आपल्या देशातलं दुर्दैव आहे, जी प्रेस आहे, जो मीडिया आहे, मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, कोणता का मीडिया असेल ना, ते याच्याबद्दल लिहित नाहीत, ते गप्प बसत आहेत.
म्हणजे आपल्याला इथं आर्थिक गुलामी आणायचं चाललेलं आहे. विकले गेलेले आहेत. काही लोकांचा फायदा होईल, परंतु बहुजन लोकांचं, जास्तीत जास्त लोकांचं नुकसान होणार आहे. आणि हे कृत्य म्हणजे समाजद्रोही आणि राष्ट्रद्रोही आहे, हे आपल्याला जनतेला सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये कायद्याबद्दल किंवा काय धोरण आहे हे सुद्धा लोकांना समजू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून ते विरोधक असतील, विरोधी पक्ष असतील, विरोधी नेते असतील आणि जागरूक नागरिकांनी याच्या विरोधामध्ये जनआंदोलन निर्माण केलं पाहिजे, असं माझं मत आहे. धन्यवाद सर. यानंतर सचिन साळवे सरांचा प्रश्न आहे. सचिन सर. Hello. येस सर. Yes, sir. Yeah. Thank you for giving such a wonderful lecture, sir. मला फक्त एकच, मी मराठीमध्ये बोलतो. हो, चालेल चालेल. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे आंबेडकरी चळवळीचा गड होता आणि नंतर बरेच पक्ष निर्माण झाले, संघटना निर्माण झाल्या. आज ऑलमोस्ट आंबेडकर मुवमेंट मृत्यूप्राय आहे महाराष्ट्रामध्ये. रिअलिस्टिकली स्पीकिंग, खोटं बोलणं, खरं बोलायचं झालं तर संविधानाचा विषय कोणीही घेत नाही आणि स्पष्ट कोणी काही बोलत नाही. आज बेसिकली हे प्रायव्हेटायझेशन जे सगळं आलंय मनुस्मृतीमधून आलंय. मनुस्मृतीमधून प्रायव्हेटायझेशन, सगळी साधन संपत्ती ब्राह्मणांची, सगळ्या सत्ता त्यांच्या, धर्म मंदिरं सगळे त्यांची आणि आपण फक्त त्यांची चाकरी करायची. स्पष्ट बोलणारं कोणी संघटना भारतामध्ये नाहीये. संविधानाचा विषय सुद्धा घेत नाही. सुप्रीम कोर्टमध्ये सगळे ऑलमोस्ट जज सगळे ब्राह्मणशाही आहे किंवा त्याचे नातेवाईक सगळे भरलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि आपले जे SC/ST कमिशनचे लोक फक्त नोकरासारखं काम करतात. त्यांच्याकडून काही म्हणजे भरीव काम कधीच होत नाही आणि बोलतही नाही सरकारच्या विरोधात. अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? आम्ही म्हणजे वी आर लाईक, आम्ही काम करत आहोत SMS च्या माध्यमातून, सत्यशोधक मैत्री संघ. पण आपल्यासारखे लोक जर काही मार्गदर्शन देतील किंवा इथून पुढे कसं काय करता येईल, तर तुमची ऍडवाइस फार आमच्यासाठी महत्वाची असेल. मग हे स्ट्रॅटेजी कसं लढता येईल किंवा काय करता येईल याच्याविषयी जर तुम्ही 1-2-3 मिनिटं बोललात तर वी विल बी ग्रेटफुल टू यू. अँड थँक्यू फॉर युअर वंडरफुल लेक्चर अगेन. थँक्स. थँक्यू. आपण जो ज्वलंत परिस्थितीवर जो प्रश्न विचारलात अत्यंत चांगला बर्निंग इश्यू आहे आणि याच्यावर चर्चा होणं अत्यंत महत्वाचं आहे. निश्चित चर्चा नाही तर याच्यातून मार्ग काढण्यासाठी मला असं वाटतं की आपल्या प्रामाणिक लोकांचं जे संघटन आहे, जे ध्येयानं प्रेरित झालेले आहेत. बाबासाहेबांनी एका वेळेस रानडे, गांधी आणि जिना, रानडेच्या 101वी जयंतीनिमित्त एक मोठ्या माणसाची व्याख्या केलेली आहे त्याने. ते व्याख्यान त्यांनी काय केलं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये, हु इज अ ग्रेट, त्याच्यामध्ये बाबासाहेबांमध्ये ग्रेट माणूस कुणाला म्हणावं, इंटलेक्ट अकंपनीड विथ सिन्सिअरिटी. अंडरस्टँड? इंटलेक्ट अकंपनीड विथ सिन्सिअरिटी. जे उच्च विद्याभूषित होतात किंवा शिक्षण घेतात, ज्ञान घेतात आणि त्या ज्ञानाचा उपयोग प्रामाणिकपणे समाजासाठी आणि राष्ट्रासाठी करतात, त्याला मोठं म्हणायचं. आता आपल्याकडे प्रत्येक माणूस मोठाच म्हणतो. पक्ष काढला की मोठा, जास्त पैसे असले की मोठा, अंगाना असला की मोठा, दादा असला की मोठा, मंत्री असला की मोठा, कुणाच्या मागं जाऊन चमचेगिरी करणारा असला, कुठलं पद भेटलं की मोठा. याला आपण मोठा म्हणायचं नाही. जसं आई किंवा एखादी दाई आपल्या बालकाची सेवा निस्वार्थीपणे करत असते, तशा पद्धतीचे काही माणसं आहेत. सर्व काही माणसं वाईट आहेत असं म्हणायचं नाही आणि आपण निराश होण्याचं कारणही नाही. आपल्याकडे बाबासाहेबांचं उदाहरण आहे, ज्योतिराव फुलेंचं उदाहरण आहे, शाहू महाराजांचं उदाहरण आहे, समाज सुधारकांचं उदाहरण आपल्या पुढे आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानावर त्यांच्या वाटेनुसार आपण केलं पाहिजे, ते आपले प्रश्न उठणार आहेत. आणि माझ्यापुढे तर मला महापुरुषांचं चित्र सारखं दिसतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जर बारकाईने पाहिलं, बाबासाहेबांच्या पुढे प्रश्न जेव्हा आला, त्यांचं स्वतःचं हित की समाजाचं हित, हा ज्यावेळेस त्यांच्या पुढे प्रश्न आला, त्यावेळेस बाबासाहेबांनी स्वतःच्या फॅमिलीचा विचार केला नाही, समाजाचा विचार केलेला आहे. समाजाच्या हिताचा आणि राष्ट्रहिताचा प्रश्न आल्यानंतर बाबासाहेबांनी समाज हिताला दुय्यम स्थान दिलेलं आहे आणि राष्ट्राचं हित पाहिलेलं आहे. राष्ट्रहित आणि विश्वाच्या हिताचा जेव्हा प्रश्न आला, बाबासाहेबांनी राष्ट्रापेक्षा विश्वाची शांती, विश्व ते माझेच घर तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, ते विश्वाचा विचार केला पाहिजे. अशी ब्रॉड थिंकिंग पाहिजे आणि त्या थिंकिंग मधून आणि त्या वाटचालीमधून
आपले प्रश्न सुटणार आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे निराश होण्याचं कारण नाही. प्रामाणिक लोकांनी एकत्र येऊन जर काम केलं, प्रवाहाच्या विरुद्ध अवघड आहे थोडं, परंतु आपण प्रयत्न केल्यानंतर नक्कीच ही मरगळलेली अवस्था आपण नष्ट करू शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. थँक्यू सर. यानंतर अजय नवले यांचा प्रश्न आहे. विचारा. नमस्कार सर, आवाज येतोय ना? नमस्कार. हा सर, मी अजय नवले. मी सध्या आम्ही जास्त करून SMS च्या माध्यमातून जे संविधान जागृती आणि भारतीय संविधान त्यातले हक्क, कर्तव्य याबद्दल जे आम्ही सेशन घेतो, त्या संदर्भात एक छोटासा उपक्रम म्हणजे मी माझ्या पर्सनल लेवलला चालू करण्याचा विचार करतोय. जसं की घटनेची जी प्रिअम्बल आहे आपली, त्या प्रिअम्बलचा एक फ्रेम आपल्या घरात असली पाहिजे, प्रत्येकाच्या प्रिअम्बल. कारण की माझा मुद्दा असा आहे, सर्वांना मी हे सांगत असतो की आपण कितीही भांडलो, कोणत्याही मुद्द्यावरून भांडलो आपण, जात, धर्म, विचारधारा, पंथ वगैरे वगैरे, तरी पण शेवटी आपल्याला संविधानावरती यायचं आहे. म्हणजे संविधान हे आपलं लास्ट सोल्युशन आहे कोणत्याही गोष्टीसाठी. तर असंच विचार करत असताना माझ्या मनात विचार आला की आपण स्वतःच्या घरापासून सुरुवात करूया. आणि माझ्या घरामध्ये मी प्रिअम्बलचा फ्रेम बनवण्याचा विचार करत आहे. तर आता माझ्या समोर प्रश्न असा आहे सर, की घटनेमध्ये आता आपण जसं बघितलं आतापर्यंत 100च्या वरती दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि स्वतः प्रिअम्बल मध्ये सुद्धा म्हणजे जी 42वी 44वी घटना दुरुस्ती झाली, त्यानंतर आपण बघितलं की काही शब्द कमी जास्त झालेले आहेत. तर अशा परिस्थितीत सर आपण काय सांगाल की कोणती जी प्रिअम्बल आहे ती आपल्यासाठी आयडियल असली पाहिजे? ओरिजिनल जी आहे प्रिअम्बल की जी अमेंडेड प्रिअम्बल आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे? म्हणजे काय तुमचं मत आहे यावर? आता प्रिअम्बल जे आहे, त्या प्रिअम्बल मध्ये तुम्ही काय ऍड केलात किंवा कमी केलात याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं मला असं वाटतं की घटनेतला सार आणि प्रिअम्बल मध्ये जे आहे ते एकच आहे. ते आपल्याला लोक समजत नाहीत किंवा वेगळा अर्थ काढत असतात सोयीनुसार. बरोबर आहे. बरोबर. प्रत्येक शब्दाचे जे चैतन्य आहे, जे फिलॉसॉफी आहे, ती समजून घेऊन तसं वागणं, ती नीतिमत्ता हेच महत्वाचं आहे. काही ऍड करणं किंवा न करणं हे महत्वाचं नाही. कुठल्याही घटनेतला तुम्ही जर भाग घेतला समजा, हे मोठं तत्वज्ञान आहे. त्याच्यामुळे आहे ते तर तुम्ही अंमलात आणलंच पाहिजे. आणि त्याच्यात काही ऍड करायचं असेल आपला उद्देश गाठण्यासाठी, आपला उद्देश कोणता आहे? लोककल्याणकारी राज्य निर्माण करणे, न्यायावर आधारलेले राज्य निर्माण करणे, समतेवर आधारलेलं राज्य निर्माण करणे, जिथं बंधुभाव आहे, बंधुभाव निर्माण करण्याचं. कारण भारत हे राष्ट्रच होणार नाही हो. हा देश माझा आहे असं प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे. हे केव्हा वाटणार आहे? आपल्यात बंधुभाव आला तर. बरोबर आहे ना? बरोबर. त्याच्यामुळे हे मुद्दे साध्य करण्यासाठी तुम्हाला काही ऍड करायला तर जरूर करा. बरोबर आहे. परंतु तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आर्टिकल 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, घटनेचं पहिलं आर्टिकल काय म्हणतं? भारताचे नाव इंडिया किंवा भारत हा राज्यांचा संघ आहे. म्हणजे काय म्हणतात, युनियन ऑफ स्टेट्स. इंडिया दॅट इज दुर्दृष्टी असेल घटनाकारांची, बाबासाहेबांची किती दृष्टी आहे बघा. कारण आपल्या देशामध्ये असे स्लोगन दिलं जातं, हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्र म्हणेल, कोणी बुद्ध राष्ट्र म्हणेल, कोणी ख्रिश्चन राष्ट्र म्हणेल, कोणा इस्लामिक राष्ट्र म्हणेल, कोणा जैन राष्ट्र म्हणेल. अहो, हे राष्ट्र माणसाचं राष्ट्र आहे. इथं माणसं राहतात. आणि म्हणून घटनाकारांनी प्रथमच लिहिलेलं आहे आर्टिकल 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. काय म्हणतं? इंडिया दॅट इज अ भारत इज युनियन ऑफ स्टेट्स. पहा त्यांची किती दूरदृष्टी आहे, किती मोठी दूरदृष्टी आहे. आता इथे चाललेलं आहे की त्याच्यामध्ये हिंदुस्थान म्हणजे, हिंदुस्थान तुम्ही नाव घेत असता, हिंदुस्थान म्हणजे इथे झगडाच होणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथं आपण ज्याला का म्हणतो, दिस गव्हर्नमेंट, दिस RSS हॅज मिजरेबली फेल्ड. मुख्य प्रश्नापासून, मुख्य प्रश्न कोणते तिथले? रोटी, कपडा, मकान, भाईचारा, समानता, न्याय, हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे. घटनेच्या माध्यमातून तुम्ही निवडून गेलात आणि तिथे गेल्यानंतर दुसरेच काम करतात तुम्ही. म्हणून मी म्हटलं, काय म्हटलं? माकडाच्या हातात कोली दिल्यावर माकड आग लावत जात असत. बरोबर आहे.
हो. ज्यावेळेस इलेक्शन होतं तेव्हा त्यांनी म्हटले का आम्हाला इथं मंदिर बांधायचं म्हणून? नाही. त्यांनी म्हटले का आम्ही नागरिकत्वाचं संशोधन करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आसाममध्ये किती गेले? 19 लाख लोकांना नागरिकत्व नाकारण्यात आलं. त्याच्यामध्ये 6 लाख मुख्यच्या जवळजवळ मुस्लिम आहेत आणि 14 लाख हे हिंदू आहेत. काय चाललंय देशामध्ये पहा. थोडा तर प्रामाणिकपणा आहे का? तुम्ही मुख्य प्रश्न सोडवलेले नाहीत म्हणून असले प्रश्न काढायचे, मंदिर काढायचं. इथं मस्जिद, मंदिर किंवा विहार हे प्रश्न नाहीत इथं. या देशातल्या मातीतला गुणधर्म सहिष्णुतेचा आहे. पीसफुल कोएक्झिस्टन्स. पीसफुल कोएक्झिस्टन्स म्हणजे जगा आणि जगू द्या. इतरांच्या भावनेचा, इतरांच्या विचाराचा कदर करण्याचा, रिस्पेक्ट करण्याचा गुण ह्या मातीमध्ये आहे. परंतु तिथे विष घालण्याचं काम चाललेलं आहे देशामध्ये. बरोबर आहे? बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला शांत डोके, आपला दुश्मन कोणीच नाही. भारतीय घटना आपण सर्वाला आपले आहोत असं समजते. वी द पीपल ऑफ इंडिया. तिथं म्हटलं नाही वी ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत असं नाही. घटनेनं किती महत्वाचा रिस्पेक्ट दिले प्रत्येकाला बघा. किती मान दिले. वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक. किती गौरव आहे, किती शान आहे, किती मान आहे. आणि आता निघाले तो बिल नागरिकत्वाचा कायदा एखाद्या विशेष समाजाला टार्गेट करण्यासाठी. ह्या समाजद्रोही, घटनाद्रोही कारवाया आहेत आणि याला विरोध करण्याचं काम भारतातल्या प्रत्येक जागरूक नागरिकानं करणं हे त्याचं घटनात्मक नीतिमूल्य आहे. गप्प बसून जमणार नाही. ठीक आहे. हो सर. ओके. थँक्यू सर. थँक्यू सर. Yes. यानंतर कोणाचे काही प्रश्न आहेत? जर प्रश्न नसतील तर आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळूया. आपल्या जे पार्टिसिपेंट्स आहेत तर त्या पार्टिसिपेंट्सना या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं म्हणून आपण त्यांना एक पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देणार आहोत. त्या संदर्भामध्ये आपल्या सहकार्याने एका प्रश्न विचारला. शिवाय जे विनर्स आहेत तर त्यांनाही आपण सर्टिफिकेट आणि अप्रिशिएशन अशा सर्व लोकांना आपण ते सर्टिफिकेट्स देणार आहोत. त्याच्यानंतर मी अविनाश कोरडे सरांना विनंती करतो, अविनाश बौद्ध सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं. अविनाश बौद्ध सर. हॅलो सर, आवाज येतोय? हा, येस, येतो. बोला. मी अविनाश गौतम सर. आवाज येतोय ऐकायला? हो, येस, येतो. आजच्या सत्यशोधक मैत्री संघांतर्गत राष्ट्रपिता ज्योतिबा फुले महापरिनिर्वाण दिन व बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर महापरिनिर्वाणानिमित्त अभिवादन सभा आणि भारतीय संविधान दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आणि ज्यांना पारितोषिक मिळाले आहे त्यांचे तसेच स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी वर्ग यांचे देखील खूप खूप अभिनंदन मी प्रथम करतो. व आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अरविंद सोनटके सर व मार्गदर्शक डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी सर यांचे देखील धन्यवाद करतो. डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी सर यांच्या आजच्या कार्यक्रमाला जे मार्गदर्शन लाभलेले आहे त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजचा कार्यक्रम डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी सर यांच्या आज्ञेनुसार
येथेच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय शेवटची अनाउन्समेंट आहे. जे पार्टिसिपेंट्स एक प्रश्न आलेला आहे की जे अप्रिशिएट आपण टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून ज्यांची निवड केलेली आहे तर त्यांना आपण प्राइज ॲज अ प्राइज म्हणून आपण त्यांना देत आहोत का? तर जे टोकन ऑफ अप्रिशिएशन म्हणून देत आहोत तर त्यांना प्रत्येकी 1000 रुपये या पद्धतीने आपण त्यांना प्राइज डिस्ट्रीब्यूट करत आहोत. त्याचा मगाशी उल्लेख करणं राहून गेलं, तर ते सर्वांनी याची नोंद घ्यावी. याची जी डिस्प्ले आहे लिस्ट, कोण प्राइज विनर आहेत आणि कोण टोकन ऑफ अप्रिशिएशन ज्यांना आपण देत आहोत, तर यांची सर्व यादी आपण आपल्या सोशल मीडियावरती डिस्प्ले करत आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. ओके. थँक्यू. जय भीम. जय